देशाशी जिथं माणूस माणसाशी बसत नाही, त्याच्या सावलीलाही स्पर्श करत नाही, जिथं पाणी पिण्याचाही हक्क जन्मावर जातीवर अवलंबून असतो. आणि जर कोणी ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर शिक्षा म्हणजे सामाजिक बहिष्कार नाही, तर अंगावर रॉकेल ओढून जाण्यासारखं होतं. हे कुठल्या गुलाम देशाचं चित्र नव्हतं, हे चित्र होतं आपल्या भारत देशाचं. हो, तोच भारत देश जो आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. तोच भारत देश ज्याला आपण म्हणतो माझा भारत देश महान. पण त्या महानतेच्या मागे किती अंधार लपला होता हे कोणी पाहिलं का? या देशात हजारो वर्षापासून चालत आलेल्या अंधश्रद्धा, जातीभेद आणि सामाजिक विषमतेने माणुसकीचा अक्षरशः गळा घोटला होता. एक सामान्य माणूस ना देवाच्या मंदिरात जाऊ शकायचा, ना शाळेत बसून शिकू शकायचा. त्याचा जन्म जणू पाप आणि त्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे शिक्षा. त्या काळात, त्या अंधारात कोणीतरी दिवा झाला. कोणीतरी असं झालं ज्याने स्वतःचा संघर्ष, समाजाची वेदना आणि व्यथा वेटिंग फॉर अ विजा या ग्रंथात उतरवल्या. पण त्या ग्रंथात केवळ स्वतःच्या कथा नव्हत्या, त्यात होत्या भारतातील कोट्यावधी वंचितांच्या व्यथा. आणि त्या व्यथांना, त्या वेदनांना त्यांनी दिला एक आवाज, एक नेतृत्व आणि एक संविधान. आणि त्यांच्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य मुलगा या विचार मंचावर उभा राहून बोलू शकतो. म्हणून प्रथमतः विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. भारतीय उपखंडात हजारो वर्षापासून चालत आलेल्या धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक विषमतेच्या अंधारातून बाहेर काढून राष्ट्र या संकल्पनेचा जर कोणी प्रकाश दाखवला असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे आणि भारतीयच राहील असं म्हणत ज्या महापुरुषानं भगवे, हिरवे, पिवळे, निळे अशा सगळ्या झेंड्यांना बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते युगपुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार, मी राजवीर कल्पना कैलास खराने, जिल्हा जळगाव खानदेशाचं प्रतिनिधित्व करतो आणि विषय मांडतो भारत राष्ट्राची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाण वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमन्यातील रुधिरास या खल भेदण्याची यास दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती, नीती ना हो भ्रष्ट कधी आले जरी संकटे किती. आलेल्या प्रत्येक संकटाला सोन्याची किनार असते. हे ज्यांनी ओळखलं ते परिवर्तनधारा साहित्य कला मंच आणि त्याचे उपाध्यक्ष माननीय प्रवीण वानखेडे साहेब यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याला वंदन करतो. आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र व्हायला 75 वर्षे झाली आहेत. आपल्या भारत देशाच्या निर्मितीत सर्वात महत्त्वाचं जर कुणाचं योगदान असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या धैर्यांचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या वेडांचा विषय आहे. इतिहास हा ध्येय वेड्यांचा आशय आहे आणि ध्येय वेडेच इतिहास घडवतात हा सर्वात महत्त्वाचा इतिहास आहे. आणि असंच ध्येय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. एक असा भारत घडवणं, एक असा राष्ट्र घडवणं जिथे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता हे केवळ शब्द नसतील तर प्रत्येकाच्या आयुष्याचा श्वास असतील. एक असा भारत घडवणं जिथे स्त्रियांना अधिकार असतील, वंचितांना संधी असेल आणि विषमतेचा विषयच अस्तित्वात नसेल. एक असा भारत जो सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी आहे. असं भारत घडवण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास या राष्ट्राला अर्पण केलं. ते फक्त स्वप्न पाहणारे नव्हते तर त्या स्वप्नाला सत्यात उतरवणारे शिल्पकार होते. संविधानाच्या निर्मितीपासून सामाजिक चळवळीच्या उभारणीपर्यंत आणि अन्यायाविरुद्ध खंड लढ्यापर्यंत त्यांनी दाखवून दिलं की खरी राष्ट्रनिर्मिती ही केवळ राजकीय स्वातंत्र्यात नसते तर मानवी प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेत असते. म्हणून म्हणावंसं वाटतं, दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच मात्र या जगाचे कोहिनूर होऊन गेले. भारत राष्ट्राच्या निर्मितीत बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यापासून, जिथे त्यांनी शतकानुशतकाच्या गुलामगिरीच्या बेड्यात ओढत चौदार तळ्याचा पहिला पाण्याचा घोट स्वाभिमानाचा बनवला. काळाराम मंदिर सत्याग्रहातून, जिथे देवाच्या दारावर समानतेची ठिणगी फेटून भेदभावाच्या भिंती हादरवल्या. 1930 मध्ये स्वातंत्र्याचा खरा अर्थ फक्त ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणं नव्हे तर सामाजिक गुलामगिरीच्या बेड्याही छिन्न विछिन्न करणे आहे असं घणाघातीपणे जगाला सांगितलं. पुणे कराराच्या वेळी दलितांच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी अखंड निर्धाराने लढले. संविधान सभेत भारत राष्ट्राच्या पायाभरणीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा अमर श्वास होता. म्हणून म्हणावंसं वाटतं,
कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया। एक बच्चा स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिख कर चला गया, इस देश की तकदीर लिख कर चला गया। ज्या भारत देशात बाबासाहेबांसारखे महान विद्वान झाले, ज्या भारत देशात बाबासाहेबांसारखे कायदे तज्ञ प्रकांड पंडित झाले, त्याच भारत देशाला आज नैतिक व सामाजिक मूल्यांच्या घसरगुंडीचा काळ बघावा लागतो। देशाचं आरोग्य ज्यांच्या हातात अबाधित असतं, ती डॉक्टरांसाठी असणाऱ्या परीक्षेचा पेपर आदल्या दिवशीच लबाडांच्या हातात पडतो। देशाच्या बौद्धिक विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर असते, ती प्राध्यापकांसाठी असणाऱ्या परीक्षेचा पेपर 1 लाखात फुटतो। बनारस विद्यापीठात आफताबला केवळ जातीने मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकवता येत नाही। आपल्या भारताचं तर जाऊ दे, आपल्या महाराष्ट्रातच 2025च्या पहिल्या 5 महिन्यात स्त्रियांवर 3506 बलात्काराचे गुन्हे दाखल होतात। तेव्हा असं वाटतं की आपल्या राज्याला माझी लाडकी बहिणीपेक्षा माझी सुरक्षित बहीण ही योजना जास्त गरजेची आहे। SSC परीक्षेच्या स्कॅम विरोधात जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी आंदोलन करतात, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो। तेव्हा म्हणावंसं वाटतं, माझी सत्यशोधक बुद्धी कधी कधी पेटून उठते, गुलामगिरीच्या पुस्तकातून महात्मा फुलेंना भेटून येते। माझी राजमुद्रा सिंहाची आणि लेखणी तलवार आहे, हा जातीचा सारीपाट नव्हे तर न्यायाचा एल्गार आहे। जोवर जीव आहे तोवर न्यायासाठीच लढेन म्हणतो, आणि याचसाठी मी ते उठाव करेन म्हणतो, याचसाठी मी ते उठाव करेन म्हणतो। आज आपल्या देशाला गरज आहे बाबासाहेबांच्या विचारांची। बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे केवळ पुस्तकात, स्मारकात किंवा स्टॅच्यू मध्ये नाही, तर आपल्या विचारात, आपल्या मनात, आपल्या मेंदूत आणि आपल्या रक्तात। आज बाबासाहेबांचे विचार केवळ 14 एप्रिलला इन्स्टाच्या स्टोरीवर ठेवायला नको, तर ते आपल्या समाजाच्या बदलाच्या यंत्रणात ठेवायला हवे। आज परिवर्तनधारा साहित्य कला मंच यांनी मला इथे माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि शेवटी माझ्यामुळे कोणाचं भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सुद्धा खूप माफी मागतो, आणि शेवटी कविवर्य दुष्यंत कुमार यांच्या ओळीने आपला निरोप घेतो। हो रही है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, हो कहीं भी आग बसे आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए। जय भीम, जय संविधान, जय भारत। धन्यवाद। माननीय प्राध्यापक रजनी